असलेल्या कोट्यवधींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। कालच झालेल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या कामांवर कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावलं। मेरे को वहाँ आपकी कभी लोग ही दिखते नहीं। मैं तो हमेशा रुक के देखता हूँ वहाँ, और मैंने कई बार तो इनको भी बोला है, फोन करके बताया कि आपका एक आदमी काम नहीं कर रहा है। तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक एक जनरेशन काम चल रहा है। के लिए सर हमें टीम भी स्ट्रेंथन किया है सर अभी। तो ये ऐसा इतना लेट होता होगा तो मैं आगे कोई प्रोजेक्ट दूंगा नहीं, मैं सब जगह रोक दूंगा। नहीं सर अभी पूरा टीम सर सेट किया है सर अभी। सेट करके नहीं होता भाई, टीम सेट करना है बहुत पुराना बात हो गई। हे चालणार नाही मला। तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा, मला नहीं चालणार है। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या दणक्यानंतर कंत्राटदार कामाला कधी येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी श्रीकृष्ण औट यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि राज्यातील संपूर्ण पायाभूत कामं आणि त्याचबरोबर प्रगतीपथावरती असलेली कामं यांच्या संदर्भात आढावा बैठक जी आहे ती पार पडली आणि या बैठकीत अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदार त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर ज्या अश्विनी भिडे देखील यांची एक या बैठकीत उपस्थित होते आणि राज्यातील संपूर्ण विकास प्रकल्पांच्या कामात होणारा विलंब आता खपून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची देखील कानउघडणी केली। आपण पाहू शकतो मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे ती प्रगतीपथावरती असलेली कामं, मेट्रोची कामं असतील त्याचबरोबर मिठी नदीच्या अंतर्गत असणारी वेगवेगळी पुलांची कामं ह्या संपूर्ण संदर्भात जी आहे ती आढावा बैठक पार पडली। 7 ते 8 वर्षाचा जमाना गेला, ही नाटकं चालणार नाही, हे सर्व भगवान भरोसे काम चालणार नाही आणि अशा कठोर शब्दात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। कामासाठी मनुष्यबळ, नियोजन आणि अडचणीची कारणे देणाऱ्या कंत्राटदारांना मुख्यमंत्री यांनी थेट प्रश्न विचारत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस वेळापत्रक सादर करण्यासाठी देखील मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहे। फडणवीसांनी कंत्राटदारांची कानउघडणी केली, त्याचबरोबर सर्वच संध्याकाळपर्यंत आज मला टाईमलाईन सर्व वॉर रूमला मिळाली पाहिजे आणि आपले प्रोजेक्ट 3 ते 3.5 वर्षात झाली पाहिजे असे आदेश देखील जाते। संपूर्ण या गतीत जर कामं उशिरा झाली तर आपला देश मागे पडेल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत जे आहे ते सूचना दिलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामुळे आता कंत्राटदार आणि त्याचबरोबर अधिकार जे आहे ते आता यांची धावपळ अनेक ठिकाणी पाहायला मिळते आणि संपूर्ण दिलेल्या वेळेत कामं पूर्ण करणार का कंत्राटदार किंवा अधिकारी हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।